मॉर्निंग स्टूडेंट्स। पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ संचलित वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार मी उपशिक्षक राजेंद्र आंधळे नटावतकर ई क्लास मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। डियर स्टूडेंट्स, टुडे we are going to learn a communicative and activity based chapter from standard 6 1.7. Are you a DIY kid? Are you a DIY kid? So let's start. Dear friends, first of all, you know that in this sentence the word die is in capital letters. D stand for do, I stand for it, and Y stand for yourself. So do it yourself. तुम्ही स्वतः करा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 6वी मधील कृतीयुक्त असा पाठ या ठिकाणी अभ्यासणार आहोत। पाठाचं नाव आहे तुम्ही स्वतः तुमची कामे करा। When you were very young, your parents or other grown-ups did everything for you. They fed you, washed you, dressed you and took you around. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण लहान होतो, अगदी लहान 4-5 वर्षाचे होतो, त्यावेळेस आपले आई वडील किंवा घरातील इतर मोठी मंडळी, आपले भाऊ असतील, आपल्या मोठ्या बहिणी असतील, काका काकी, आजी आजोबा, मामा मामी कोणीही असेल, या सर्व मंडळींनी आपली कामे आपल्यासाठी केलेली आहेत। त्यामध्ये तुम्हाला सकाळी उठवण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ही सर्वची सर्व कामे या मंडळींनी आपल्यासाठी केलेली आहेत। बट थिंग्स मस्ट हॅव चेंज्ड सिन्स देन. नाउ दॅट यू आर नियरली 11, you must have learned to do many things all by yourself. Now you are a do it yourself DIY kid, right? मित्रांनो, ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस ठीक आहे, पण आता आपण जवळपास 11 वर्षाची मुली झालेलो आहोत। मग जी कामे आपल्या आई वडिलांनी आपल्या घरातील मंडळींनी केलेली आहेत त्यामध्ये आता बदल झालेला आहे। का आणि कोणता बदल? तर आता आपण 11 वर्षाचे झालेलो आहोत आणि जे काम आपले आई वडील आपल्यासाठी करत होती त्याच्यामध्ये आता आपण स्वतः उठवू शकतो, आपण स्वतः जेवण करू शकतो, आपण स्वतः अंघोळ करू शकतो, कपडे घालू शकतो किंवा खेळायला फिरायला इतरत्र एकटे बाहेर जाऊ शकतो। म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्या आई वडिलांनी किंवा इतर मंडळींनी आपल्यासाठी केलेल्या आहेत त्यामध्ये आता बदल झालेला आहे। Here's a list of some things an 11-year-old child should be able to do. And never mind if you can't do some of these things as yet. Here's a whole year for you to learn these things. You will enjoy them. So let's begin our count. या ठिकाणी आपल्याकडे एक लिस्ट, एक यादी आहे जी 11 वर्षाची मुले स्वतः करू शकतात। आणि जर या यादीमधील काही गोष्टी आपल्याला अजूनही करता येत नसतील तर काळजी करण्याचं काही कारण नाही मित्रांनो। का? कारण अजून आपल्याकडे त्या गोष्टी करण्यासाठी पुरेसा वेळ आहे। आणि हो, या गोष्टी करत असताना तुम्हाला आनंद तर नक्कीच येणार। सो बघूयात कुठली यादी आपल्याकडे आहे। द फर्स्ट लिस्ट, कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन। पहिली यादी जी आपल्याकडे आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेता का? पर्सनल हायजीन, वैयक्तिक आरोग्य। इफ आय वॉन्ट टू से अबाउट माय सेल्फ, जर मी माझ्या संदर्भात बोलायचं ठरवलं तर आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली। ट्रिम म्हणजे कट करणे, कापणे। आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली, मी माझी स्वतःची नखे नियमितपणे कट करतो। का कट करतो?
कारण नखामध्ये जी धूळ घाण साचलेली असते ती जेवणाद्वारे आपल्या पोटात जाऊन आजारी पडण्याची शक्यता असते. सो I trim my nails regularly. Do you trim your nails regularly? I hope the answer will be yes. I take a wash on my own. A proper wash. I remember to wash behind my ears, underarms, elbows, knees, etc. Do you? And I use enough water, not more, not less. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः आंघोळ करू शकतो आणि आंघोळ करत असताना मी हे लक्षात ठेवतो की माझ्या कानामागील भाग, काखेतील भाग, गुडघे असतील, कोपरे असतील यांची स्वच्छता झाली आहे की नाही याची पुरेपूर काळजी मी घेतो. आणि हो, आंघोळ करताना आंघोळीसाठी लागणारे पुरेसे पाणी वापरतो, कमीही नाही आणि जास्तही नाही. I hope do you remember all this. I can oil and comb my hair on my own. विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः माझ्या केसांना तेल लावून ते विंचरतो किंवा व्यवस्थित कंगवा करतो. I can wash and dry my hair on my own. विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः माझ्या केस धुतो व टॉवेलने ते स्वच्छ कोरडे करतो. डिअर स्टुडंट्स, हिअर इज अ सेकंड लिस्ट. आपल्याकडे दुसरी एक यादी आहे जी 11 वर्षाची मुले स्वतः करू शकतात. कुठली आहे? डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स? तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी घेता का? I can even wash my own clothes when necessary. मी माझे स्वतःचे कपडे जेव्हा गरज असेल तेव्हा स्वतः स्वच्छ धुतो. का गरज असते? जर घरातील मंडळी कुठे बाहेर गावी गेली असतील किंवा ती कुठल्या तरी दुसऱ्या कामात व्यस्त असतील, अशा गरजेच्या वेळी मी माझी स्वतःची कपडे अगदी स्वच्छ नीटनेटकी धुतो. I wash my undergarments every day. आणि हो, आंघोळ झाल्यानंतर मी माझी जी अंतर्वस्त्र आहेत ती दररोजच्या दररोज स्वच्छ धुवून ठेवतो. I don't stack up used and soiled clothes. आणि हो, जी मळालेली, डाग पडलेली जी कपडे आहेत ती मी गोळा करून न ठेवता धुण्याच्या बकेटमध्ये व्यवस्थित ठेवतो. I put them in washing bucket on time. I brush or scrub the soiled parts with soap before I add them to the washing pile. आणि हो, जी कपडे मी धुवायला टाकत आहे ती व्यवस्थित धुण्याच्या बकेट मध्येच टाकून त्यांना व्यवस्थित साबण लावतो. I can hang the clothes neatly without creases to dry on the clothesline. आणि हो, कपडे धुतल्यानंतर जी कपडे धुण्याची दोरी आहे त्या दोरीवर ही धुतलेली कपडे अगदी व्यवस्थित लटकवतो. कुठलीही सुरकुत्या, कुठल्याही फोल्ड त्यांना होऊ देत नाही. I can fold all clothes neatly. आणि हो, जी कपडे धुवून वाळलेली आहेत, सुकलेली आहेत, अशा कपड्यांची व्यवस्थित घडी घालून ती कपाटामध्ये किंवा कपडे ठेवण्याच्या जागेवर व्यवस्थित फोल्ड करून ठेवतो. डिअर स्टुडंट्स, वी हॅव अनदर लिस्ट हिअर. आपल्याकडे अजूनही काही गोष्टी आहेत जी 11 वर्षाची मुले करू शकतात. कॅन यू स्विम? तुम्हाला पोहता येतं का? आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. माझ्याबद्दल सांगायचं ठरलं तर आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. मी पोहण्याच्या तलावामध्ये पोहतो. आय कॅन स्विम इन अ वेल. फक्त पोहण्याच्या तलावामध्येच नाही तर मी विहिरीमध्ये देखील पोहतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग धिस इयर. आणि हो, तुम्हाला सांगायला आवडेल की मी या वर्षी मुक्त शैलीतील पोहायचं शिकणार आहे. हिअर द सेकंड, कॅन यू राईड अ बायसिकल? तुम्हाला सायकल चालवता येते का? द आन्सर विल बी येस, ऑफ कोर्स. कुणाला आवडत नाही सायकल चालवायला?
I learned to ride a bicycle when I was 8 years old. विद्यार्थी मित्रांनो, मी केव्हा सायकल चालवायला शिकलो? जेव्हा मी 8 वर्षाचा होतो. मी सायकल केव्हा शिकलो? जेव्हा मी 8 वर्षाचा होतो तेव्हा I learned to ride bicycle. I am learning to ride a bigger bicycle. I am going to learn it in the vacation. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता मी बॅलन्सिंग व्हीलची सायकल चालवत नाही, तर मी कुठली सायकल चालवायला शिकणार आहे? मोठ्या लोकांची जी सायकल असते, मोठी जी सायकल आहे ती या सुट्ट्यांमध्ये मी ती शिकणार आहे. Dear friends, today we will stop here. Remaining part we will learn in the next period. Thank you.